सर, मी या तिजोरीचं कुलूप उघडतो. साहेब, ही तिजोरी मी उघडू शकतो. मला फक्त एक चान्स द्या. एका कोपऱ्यातून आलेल्या त्या कोवळ्या आवाजाने त्या भव्य हॉलमध्ये पसरलेला गोंधळ एका क्षणात थांबला. संपूर्ण म्युझियममध्ये एकदम शांतता पसरली. अगदी सुई पडली तरी आवाज येईल इतका सन्नाटा. अमेरिकेवरून खास बोलावलेला तो बडा टेक्निशियन, जो आत्तापर्यंत आपल्या अपयशाने हताश झाला होता, तो हे ऐकून जोरात हसला. जर तू ही तिजोरी उघडलास तर मी तुला जागेवर 1 कोटी रुपये देईन. ए पोरा, जिथे माझ्यासारख्या मास्टरची डाळ शिजली नाही तिथे तू काय दिवे लावणार आहेस? चल, निघ इथून. पण गर्दीतली कुजबूज थांबली नाही. उलट आता लोकांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या. तिथे एक 13 ते 14 वर्षाचा मुलगा उभा होता. अंगावर थोडे मळके कपडे, पायात घासलेली स्लीपर आणि चेहऱ्यावर एक निरागस पण ठाम भाव. त्याचं नाव होतं राजू. अमेरिकन टेक्निशियन ज्यांचं नाव मिस्टर स्मिथ होतं. त्याने कुत्सितपणे हसत म्हटलं, हे बघ पोरा, जर तू ही तिजोरी उघडलास ना तर मी तुला जागेवर 1 कोटी रुपये देईन. 1 करोड, कळतंय का तुला? त्याच्या या वाक्यावर हॉलमध्ये एकच हाशा पिकल्या. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकू लागले. काय राव, पोराची मस्करी लावली यांनी, अशी चर्चा सुरू झाली. पण त्या हास्याच्या लाटेतही राजू डगमगला नाही. तो तसाच उभा होता, एखाद्या सह्याद्रीच्या कड्यासारखा अविचल. ही तिजोरी काही साधीसुधी नव्हती. 5 वर्षापूर्वी कोकणातल्या एका जुन्या पडक्या वाड्याच्या उत्खननामध्ये एका तळघरात ही तिजोरी सापडली. असं म्हटलं जायचं की तिजोरी शिवकालीन किंवा पेशवेकालीन असावी. यात स्वराज्याचा काहीतरी गुप्त खजिना किंवा महत्वाचे दस्तावेज असावेत. पण अडचण ही होती, ही बया उघडायचं नावच घेत नव्हती. सरकारने आजवर काय काय नाही केलं. लेझर, कटर, हिऱ्याच्या पात्यांची ड्रिल मशीन, अल्ट्रासोनिक स्कॅनर सगळं वापरून झालं. पण तिजोरीला साधा ओरखडाही आला नाही. तिचे धातू इतके मजबूत होते की ड्रिल मशीन गरम होऊन बंद पडायच्या. पण तिजोरीच्या अंगावरचं पेंट सुद्धा निखळलं नाही. शेवटी अमेरिकेच्या ग्लोबल सिक्युरिटी सोल्युशन कडून मिस्टर स्मिथला पाचारण करण्यात आलं होतं. आजचा दिवस महत्वाचा होता. म्युझियम खचाखच भरलेलं. मोठे मोठे इतिहासतज्ञ, सरकारी अधिकारी आणि बातमीदारांचा फौजफाटा हजर होता. एका कोपऱ्यात उभा होता नारायण, त्या म्युझियमचा जुना सफाई कामगार, आणि त्याच्या बाजूला उभा होता त्याचा मुलगा राजू. नारायण रात्री साफसफाई करायला यायचा, तेव्हा राजू अनेकदा त्याच्या सोबत यायचा. बाबा काम करत असताना राजू तासनतास त्या जुन्या तलवारी, ढाली आणि मूर्तीकडे बघत बसायचा. त्याला या जुन्या गोष्टींचं विलक्षण वेड होतं. काही मिनिटांपूर्वीच मिस्टर स्मिथने हात वर केले होते. सॉरी जेंटलमॅन, दिस इज इम्पॉसिबल टू ओपन. ही तिजोरी कधीच उघडणार नाही, असे त्याने जाहीर केलं होतं. आणि त्याचवेळी राजूने ती धाडसी घोषणा केली होती. सिक्युरिटी गार्ड तावातावाने राजूकडे धावले. नारायणाच्या मुला, बाहेर जा. सर, मला एकदा प्रयत्न करू द्या. जर मी नाही करू शकलो तर मी स्वतः. नारायणाच्या पोरा, चल बाहेर हो इथून. साहेबांचं काम चालू आहे, तुझी मस्ती नाही. पण राजूने गार्डच्या हाताला दाद दिली नाही. त्याने पुन्हा एकदा स्मिथच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, साहेब, जर उघडली नाही तर हाकलून द्या. पण एकदा ट्राय करू द्या. माझ्या बाबांचे नाव खराब नाही करणार मी. एका सरकारी अधिकाऱ्याने वैतागून म्हटलं, अहो, हा काय पोरखेळ लावलाय? ही राष्ट्रीय संपत्ती आहे. 5 वर्ष जगभरातले शास्त्रज्ञ डोकं लावून थकले, आणि हा शाळेत जाणारा पोरगा काय करणार आहे? पण मिस्टर स्मिथला आता गंमत वाटू लागली. त्याला वाटलं आपला झालेला अपमान भरून काढायला त्या पोराचा वापर करून घेता येईल. बकरा सापडला होता. तो हसत पुढे आला आणि राजूच्या खांद्यावर थाप मारत म्हटला, ओके हिरो, चल तुझं नशीब आजमाव. 1 करोडचा चेक तयार ठेवतो मी पण. जर नाही उघडली
तर पुन्हा या म्युझियमच्या दारात दिसू नकोस. स्मिथने प्रेक्षकांकडे बघून खांदे उडवले. जणू काही आता एखादा जादूचा खेळ सुरू होणार आहे. काही लोक मोबाईल काढून शूटिंग करू लागले. काहींनी चेष्टेने म्हटलं, बघू तरी काय मंत्रबिंद मारतोय काय हा. हॉलच्या मध्यभागी जाड धूळ धातूची ती अवाढव्य तिजोरी ठेवली होती. तिच्यावर कोरीव काम होतं. एक ढाण्या वाघ आणि त्याखाली 2 तलवारींची नक्षी. हे चिन्ह मराठीशाहीच्या इतिहासातल्या कुठल्या तरी विस्मृतीत गेलेल्या सरदाराचं असावं. तिजोरीला ना चावीचे छिद्र होतं, ना कुठला हँडल, ना कुठलं इलेक्ट्रॉनिक पॅनल, फक्त सपाट थंड धातू आणि कोरीव नक्षीकाम. 5 वर्षापूर्वी जेव्हा तिला जमिनीतून बाहेर काढलं तेव्हा तिचं वजन बघून क्रेन सुद्धा हबकली होती. लोकांनी अंदाज लावला होता की आत हिरे माणिक असतील, पण ती उघडायची कशी हेच कोडे सुटत नव्हतं. एक्सरे किरणाने सुद्धा आत बघायचा प्रयत्न केला, पण तिजोरीच्या आत शिस किंवा अशाच कुठल्या तरी धातूचा थर असावा, ज्यामुळे आतलं काहीच दिसत नव्हतं. ती जणू काही बनवणाऱ्याने हेच ठरवून बनवली होती की भविष्यातल्या कुठल्याही मशीनला मी दाद देणार नाही. आता राजू त्या तिजोरीच्या दिशेने चालत निघाला. त्याचे फाटके कपडे आणि त्या श्रीमंतीच्या वातावरणाचा विरोधाभास स्पष्ट दिसत होता. लोकांची कुजबूज वाढली. वेडा आहे का हा? काहीतरी नाटक करून कुठेच खातोय दुसरं काय. पण राजूचं लक्ष लोकांकडे नव्हतं. त्याचे डोळे त्या काळ्या भोर धातूच्या पेटीवर खेळले होते. तो जवळ गेला. त्याने आपला छोटासा रसरसलेला हात त्या थंड धातूवर ठेवला. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. तो तिजोरीला असं निहाळत होता जसं एखादा डॉक्टर पेशंटची नाडी तपासतोय. त्याने आपला कान तिजोरीच्या भिंतीला लावला, डोळे मिटले आणि बोटांनी त्या नक्षीवरच्या वाघाच्या मूर्तीवरून हळुवार हात फिरवू लागला. सगळे श्वास रोखून बघत होते. आता हा नक्की काय करणार? राजू काही कुणा श्रीमंत विजिटरचा किंवा पाहुण्यांचा मुलगा नव्हता. तो होता नारायणचा मुलगा, जो याच म्युझियममध्ये रात्रपाळीला सफाईचं काम करायचा. रात्री जेव्हा म्युझियम बंद व्हायचं आणि सगळे कर्मचारी घरी जायचे तेव्हा नारायण हातात झाडू आणि पोछा घेऊन हॉलमध्ये फिरायचा. कधी कधी कामाला उशीर झाला की राजूही वडिलांसोबत यायचा, कारण एकट्या घरी त्याला भीती वाटायची. लहानपणापासूनच राजूला या जुन्या वस्तूंचं, भिंतीवरच्या चित्रांचं आणि गंजलेल्या तलवारींचं एक वेगळंच आकर्षण होतं. बाबा जेव्हा राधेकृष्णात मग्न असायचे तेव्हा राजू एखाद्या कोपऱ्यात बसून तिथल्या वस्तूवरची माहिती वाचण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी वॉचमन काका ओरडायचे, पोरा वस्तूंना हात लावायचा नाही. पण राजूचं कुतूहल शांत व्हायचं नाही. तो नुसता बघायचा नाही, तर त्या वस्तूंचं निरीक्षण करायचा. त्या नक्षीचे आकार, कुलपांची रचना, बिजागरे हे सगळं त्याच्या डोळ्यात साठायचं. त्यात एक अजून भारी गोष्ट होती. राजूचे आजोबा, जे आता हयात नव्हते, ते नेहमी राजूला सांगायचे, अरे राजा, आपण काही साधेसुधे लोक नाही. आपल्या पूर्वजांचा मोठा मान होता राजदरबारी. लहानपणी राजूला या गोष्टी थापा वाटायच्या. त्याला वाटायचं आजोबा म्हातारपणात काहीतरी बडबडतात. पण आजोबा जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या गोष्टीत एक वेगळीच डिटेल असायची. ते सांगायचे, आमचे पूर्वज ना कुलूप आणि तिजोरी बनवण्यात वस्ताद होते. अशी कुलपं बनवायची की उघडायला चावी नाही तर डोकं लागायचं. राजाच्या खजिन्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या घराण्यावर होती. आजोबा गेले आणि या गोष्टीही हवेत विरून गेल्या. पण एक दिवस रात्री म्युझियमच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या अडगळीच्या खोलीत राजूला काहीतरी सापडलं. त्याचे बाबा आणि अजून एक माणूस त्या खोलीतली तुटलेली कपाट किंवा जुनं रद्दीचं सामान बाहेर काढत होते. सामान हलवताना
एका जुन्या लाकडी पेटीचं झाकण सटकलं. आत धुळीने माखलेली काही जुनी पुस्तकं आणि वह्या होत्या. पानं पिवळी पडलेली, जीर्ण झालेली. बाबांचं काम संपल्यावर सगळे हॉलमध्ये गेले, पण राजू हळूच पुन्हा त्या खोलीत शिरला. त्याने त्यातलं एक पुस्तक उघडलं आणि त्याचे डोळे विस्फारले. त्या पुस्तकात विचित्र चित्र होती. वेगवेगळ्या प्रकारच्या कुलपांचे नकाशे, गिअर्स, तिजोरीच्या आतली रचना आणि काही गुप्त खुणा. त्यातल्या काही खुणा तर हुबेहूब म्युझियम मधल्या त्या गोड तिजोरीच्या नक्षीसारख्या होत्या. राजूची छाती धडधडू लागली. काही पानावर मोडी लिपीत आणि जुन्या मराठीत लिहिलं होतं, राज तिजोरीचे गुपित, फक्त वंशजांसाठी, आबादाशिवाय उघडणारी कळा, स्मरणारे उघडणारे कुलूप. त्याला पूर्ण अर्थ समजला नाही, पण एवढं नक्की कळलं की ही काही साधी डायरी नाही. त्याला आजोबांचे शब्द आठवले. आपल्याकडे ती विद्या होती ज्यामुळे तिजोरी चावीशिवाय उघडायची आणि हात न लावता बंद व्हायची. त्यानंतर अनेक रात्री बाबा वरच्या मजल्यावर साफसफाई करत असायचे आणि राजू खाली स्टोअर रूम मध्ये त्या डायरीचा अभ्यास करायचा. भाषा जुनी असली तरी हळूहळू त्याला त्या खुणांची भाषा समजू लागली. कुठला ओरखडा कशासाठी आहे, कुठला ठिपका दाबला तर काय होतं, हे गणित त्याच्या डोक्यात पक्क होऊ लागलं. तो हवेतच हाताने ऍक्शन करून प्रॅक्टिस करायचा, जणू काही एखादं अदृश्य कुलूप उघडतोय. आणि मग जेव्हा ती 5 वर्षापूर्वी सापडलेली तिजोरी म्युझियम मध्ये आली, तेव्हा राजूने तिला पहिल्यांदा बघितलं आणि तो थक्क झाला. हे तर तेच आहे. पुस्तकातली डिझाईन आणि तिजोरीची नक्षी तंतोतंत जुळत होती. तेव्हापासून त्याला एकच ध्यास लागला होता, ही तीच राज तिजोरी आहे का जिच्याबद्दल आजोबा सांगायचे. माझ्या पूर्वजांनीच तर नाही ना बनवली ही. तो घरी येऊन वहीत स्केच काढायचा, पुस्तकातल्या खुणा जुळवून बघायचा. हळूहळू त्याच्या डोक्यात त्या कुलपाचा नकाशा तयार झाला. त्याला समजलं की हे कुलूप म्हणजे नुसता लोखंडाचा तुकडा नाही. याच्या आत सरकणाऱ्या पट्ट्या, वजनकाटे म्हणजेच काउंटर वेट्स आणि खाचांचे एक जाळं आहे. ठराविक ठिकाणी ठराविक ताकदीने दाब दिला तरच ते उघडणार. पण हे सगळं फक्त कागदावर होतं. प्रत्यक्षात करून बघायची संधी कधीच मिळाली नव्हती. आज जेव्हा त्या अमेरिकन टेक्निशियनने हार मांडली आणि म्हणाला ही तिजोरी कधीच उघडणार नाही, तेव्हा राजूच्या आत काहीतरी तुटलं. त्याला वाटलं कुणीतरी आपल्या पूर्वजांच्या कलेचा अपमान करतंय. आणि त्याच रागाच्या आणि जिद्दीच्या भरात त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, साहेब मी उघडून दाखवतो. आता वेळ निघून गेली होती. एकतर लोक त्याला वेडा म्हणणार होते किंवा तो इतिहास बदलणार होता. मिस्टर स्मिथने चॅलेंज दिलं होतं. राजू हळूहळू तिजोरीकडे चालला. गर्दीच्या मागून त्याचे बाबा नारायण धावत पुढे आले. अरे राजू, काय करतोस तू? हे मोठ्या लोकांचं काम आहे, खाली उतर तिथून. त्यांचा आवाज कापरा होता, पण आता विषय बाबा मुलाचा राहिला नव्हता. आता विषय होता स्वतःच्या रक्तावरच्या विश्वासाचा आणि त्या जुन्या पुस्तकातल्या ज्ञानाचा. राजूने तिजोरीच्या थंड धातूवर हात ठेवला. धातू थंड होता, पण त्याच्या स्पर्शाने राजूच्या शरीरात एक उष्ण लहर पसरली. त्याने एक खोल श्वास घेतला. लोकांना वाटलं आता हा एखादा मंत्र म्हणेल, डोळे बंद करून काहीतरी नाटक करेल. पण राजूने तसं काहीच केलं नाही. त्याने कुठल्याही मशीनची मागणी केली नाही, ना हातोडा ना स्क्रूड्रायव्हर. त्याने फक्त आपल्या बोटांची टोकं त्या तिजोरीवरच्या नक्षीवर ठेवली, जणू काही तो त्या धातूला ओळख देत होता. तिजोरीच्या एका बाजूला अगदी कोपऱ्यात एक छोटासा उंचवटा होता. साध्या डोळ्यांना तो डिझाईनचा भाग वाटेल, पण जाणकार नजरेला त्यातलं वेगळं पण जाणवत होतं. राजूने आपल्या बोटांनी काही ठराविक ठिकाणी, ठराविक जागी हलकी थाप दिली. ठक ठक
जणू काही आतल्या अदृश्य रचनेचा कानोसा घेत होता. आतून एक अतिशय सूक्ष्म पुसटचा आवाज त्याला जाणवला. त्याने दोन्ही हातांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी दाब दिला आणि मग सोडला. पुन्हा 3ऱ्या ठिकाणी हात नेला. त्याचं पूर्ण लक्ष त्या पुस्तकातल्या पानावर होतं. पहिली वरची पट्टी, मग खालचा कप्पा आणि मग उजव्या बाजूचा सरकणारा भाग. मीडियावाल्यांना हे सगळं फारच कंटाळवाणं वाटू लागलं. काय राव, काहीच होत नाहीये, नुसता टाइमपास, हे लोक कुजबुजू लागले. कॅमेरे खाली झाले, पण राजूला कशाचीच पर्वा नव्हती. त्याचा खेळ आत्ता सुरू झाला होता. आता पुरे झालं, गार्ड्स याला बाजूला करा. एका अधिकाऱ्याचा संयम सुटला होता. पण हॉलमध्ये काही लोकांचे श्वास मात्र खरोखर अडकले होते. त्यात राजूचे बाबा नारायण होते. रात्री राजूला लायब्ररीत अभ्यास करताना पाहिलेले काही जुने कर्मचारी होते आणि स्वतः मिस्टर स्मिथ सुद्धा होते. स्मिथच्या अनुभवी नजरेने टिपलं होतं, हा मुलगा नुसते हातवारे करत नाहीये, तर त्याच्या स्पर्शात एक विशिष्ट लय म्हणजेच पॅटर्न आहे. राजूने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने आपली उजवी हाताची तळ हाताची कडा तिजोरीच्या एका विशिष्ट कोपऱ्यात ठेवली आणि अतिशय हलका पण स्थिर दाब देत हाताने खाली सरकवल्यासारखी ऍक्शन केली. जणू काही आतल्या अदृश्य कुलपाला तो जागेवरून हलवत होता. क्लिक! एक अतिशय बारीक आवाज आला. इतका बारीक की हॉलमधल्या निम्म्या लोकांना तो ऐकू सुद्धा आला नाही. पण जे तिजोरीच्या अगदी जवळ उभे होते त्यांचे कान टवकारले आणि त्या पाठोपाठ आतून काहीतरी जड वस्तू सरकल्याचा आवाज आला. गड 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 धक, जशी काही लोखंडी प्लेट आतल्या आत खाली पडली असावी. आणि पुढच्या सेकंदाला त्या अभेद्य तिजोरीचं महाकाय दार आपोआप थोडंसं पुढे झोकलं. ते किलकिल झालं होतं. कोणीतरी हळूच धक्का दिला आणि कर्र आवाज करत त्या तिजोरीचं दार सताड उघडलं. संपूर्ण म्युझियममध्ये स्मशान शांतता पसरली. काही सेकंद कुणालाच कळेना की नक्की काय झाले. आणि मग अचानक हॉलमध्ये एकच हलकल्लोळ माजला. कॅमेऱ्यांची फ्लॅश बेभान होऊन चमकू लागली. उघडली, तिजोरी उघडली. अशक्य, इम्पॉसिबल. कोणी आश्चर्याने तोंडात बोटं घातली तर कोणी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. मिस्टर स्मिथच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. ते धावत तिजोरीपाशी आले. त्यांनी बिजागरी तपासली, लॅच बघितली, आत वाकून बघितलं आणि मग राजूकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आता कुत्सितपणा नव्हता, तर फक्त अविश्वास होता. पण आत काय होतं? लोकांना वाटलं होतं की सोन्याच्या विटा असतील, हिरे माणिक असतील, पण आत तसं काहीच नव्हतं. तिजोरीच्या कप्प्यांमध्ये होत्या जीर्ण झालेल्या चामड्यांची दप्तरं, काही तांब्यांचे हंडे, गुंडाळलेली भुर्जपत्र आणि तांब्याच्या पत्त्यावर कोरलेले शिलालेख. आणि वरच्या कप्प्यात होत्या शिवकालीन होल आणि स्वराज्याच्या मुद्रा. सर्वसामान्य माणसांसाठी ती रद्दी वाटली असती, पण तिथे उपस्थित असलेल्या इतिहासकारांसाठी तो खजिना सोन्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान होता. एक ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी थरथरत्या हाताने एक कागद उचलला. त्यावरची मोडी लिपी बघून त्यांचे डोळे पाणावले. ते गहिवरून ओरडले, अहो, हे बघा, ही तर मराठा साम्राज्याची मूळ सनद आहे. ज्या कागदपत्रांचा शोध आपण कित्येक वर्ष घेत होतो, ज्याला आपण दंतकथा समजत होतो, तो हा इतिहास आहे. आपण सोनं शोधत होतो, पण आपल्याला आपली अस्मिता सापडली. हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. मिस्टर स्मिथ, जे जगभर आपल्या आधुनिक गॅजेटच्या बड्या मारत होते, ते राजूजवळ आले. त्यांचा आवाज आता खाली आला होता. सॉरी सन, पण हे अशक्य आहे ना. कुठलं छिद्र, ना पासवर्ड, ना फिंगरप्रिंट. तू हे कसं केलंस? राजूने हसून उत्तर दिलं, साहेब, हे कुलूप मशीनने नाही तर आठवणीने उघडतं. जेव्हा हे बनवलं गेलं होतं तेव्हा त्याची पद्धत एका जुन्या डायरीत लिहून ठेवली होती. माझे आजोबा म्हणायचे,
आमचे पूर्वज असे कारागीर होते जे लोखंडात जीव ओतायचे. मी फक्त तेच केलं जे त्या पुस्तकात लिहिलं होतं. हे टॅलेंट माझं नाही, माझ्या पूर्वजांचं आहे. राजूचे हे साधे शब्द ऐकून उपस्थितांचे डोळे भरून आले. ज्या कारागीर समाजाला इतिहास विसरला होता, त्या समाजाच्या एका मुलाने आज इतिहासाला पुन्हा जिवंत केलं होतं. तातडीने एक प्रेस कॉन्फरन्स झाली. राजूला स्टेजवर बोलावण्यात आलं. त्याचे फाटके कपडे आणि पायातली घासलेली चप्पल बघून कोणाला तरी वाटलं, अरे आधी याला चांगले कपडे द्या. पण राजू त्याच वेशात थोडी भीती आणि थोडा अभिमान घेऊन तिथे उभा राहिला. मंत्र्यांनी जाहीर केलं, आज या मुलाने फक्त तिजोरी नाही उघडली, तर ज्ञानाचं एक बंद दालन उघडलं आहे. सरकार राजूच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेईल. त्याला जे शिकायचं असेल, इंजिनिअरिंग, इतिहास किंवा सायन्स, त्याचा सगळा खर्च सरकार करेल. मग तो क्षण आला. मिस्टर स्मिथ हळूच पुढे आले. त्यांच्या हातात चेकबुक होतं. माईकची गरज नव्हती. त्यांनी सर्वांसमोर चेकवर रक्कम लिहिली, 1 कोटी रुपये, आणि तो चेक राजूच्या दिशेने वळवला. मी चॅलेंज दिलं होतं, स्मिथ म्हणाले. मी माझा शब्द पाळलाच पाहिजे. कधी कधी परंपरेतले हे ज्ञान कोणत्याही मॉडर्न टेक्नॉलॉजीपेक्षा मोठं असतं. हे आज एका भारतीय मुलाने मला शिकवलं. कोपऱ्यात उभ्या असलेल्या राजूच्या बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. त्यांना समजत नव्हतं की जास्त वजन कशाचं आहे, त्या 1 कोटीच्या चेकचं की राजूने मिळवलेल्या सन्मानाचं. पण मुद्दा पैशांचा नव्हता. मुद्दा हा होता की ज्या मुलाला कालपर्यंत लोक झाडूवाल्याचं पोरगं म्हणून दुर्लक्ष करायचे, आज तोच मुलगा नॅशनल हिरो झाला होता. मित्रांनो, प्रत्येक कुलूप ताकदीने उघडत नाही. काही कुलप इतिहासाने उघडतात. काही दरवाजे मशीन्सने नाही, तर बुद्धी आणि स्मरणाने उघडतात. राजू गरीब होता. त्याच्याकडे मोठं स्कूल नव्हतं, टॅब नव्हतं की ब्रँडेड कपडे नव्हते. पण त्याच्याकडे एक श्रीमंत वारसा होता, जिज्ञासेचा आणि कष्टाचा. जर तुम्हाला वाटत असेल की टॅलेंटला डिग्री लागते, तर लक्षात ठेवा, टॅलेंट फक्त एक संधी मागतं, आणि ती संधी ज्याला मिळते तोच इतिहासात आपलं नाव करतो. जर आपल्या मराठा साम्राज्याची रहस्यमय तिजोरीची आणि एका गरीब मुलाच्या टॅलेंटची कथा तुम्हाला आवडली असेल, तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.